आईने सगळ्या निसल्या तुरी, तहा मी कुठे एक नीज केली पुरी. मग आई किती आमचे काम करते, ता मी इकडं निज तू काय सांगायचं. आळशात ना आताची पोश्या. पण ही पहा भतारी भतारी माणसं अशी काम करत आहेत. मग चष्मा डोळे लागलेत तरी कामा करायची असा. तुरी दगडी बिगडी असा म्हणजे पोसेने घुगऱ्या बिगऱ्या खाल्या, तुरीची डाळ खाली तर ते दगड नको येईल. थोडी काळजी आई आमची घेते. किती भारी का नाही. तर मित्रांनो ह्या तुरी जाम भारी हो. तुरी त्याला आम्ही घुगऱ्याही सांगतो. म्हणजे घुगऱ्याची भाजी करतो ना, घुगऱ्यांचा कढा ते एक नंबर असा. आजारी माणूस राहिला काय, एखादा खोमारील माणूस राहिला, खोमारीची ते एकदम ठणठणीत खोमारील माणूस निवळून जातो. एकदम असा भारी वाटतं. आजारी माणूस पण मस्त. तुम्ही त्या चायनीज हॉटेलमध्ये जाता सूप येतं ना, तसा सूप ना एकदम कडक लागतं ना. तिखट निळी मिरची चटणी टाकलं तर जाम भारी ना असा. तर त्याला आम्ही घुगऱ्या सांगतो. म्हणजे असा तर तुरीची डाळ भाजी केली तर घुगऱ्या केल्यात, घुगऱ्या सांग जाम भारी असा. आणि आता हे पाकडायला प्लास्टिकची सुपा वापरतात. काय सांगायचं आता त्याला ती आधी म्हणजे टोकराची ना सुपा इंजत ना. आता ती इन्नारी माणसं पण आता गेली ना. आता कुठं आपली तरुण पिढीला काही जम नाही, काही नाही. पण त्या टोकराचा राहिला तर बाकी ठिकाणी भेटत आहेत. मग तेल ते कसा हे करायला लागतं ना, आपले सारवायला लागतं मुडत असा तसा. मग आता ही प्लास्टिक बाजारात आणली काय त्याची, तरी पण त्याला पाकडता येतं असा. पण थांबवत आहो मी काय सांगतो. आताचे पोरगेला सांगतो, आताचे पोरगेला पाकडता येतं का? दाखव पाकडून. हां असा पाकडायचा, असा घोळायचा. ही कामं आताच्या पोरगेला आली पाहिजेत. मला पण शिकून घ्यायला लागतील. असा चला मग.